उरणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि उरणमध्ये आपण ही दृश्य बघतोय। पावसामुळे गाड्या पाण्यामध्ये पडल्या होत्या, अनेक दुचाकी या पाण्यामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत। रस्त्यांवरून नद्या वाहत आहेत, अशीच ही दृश्य होती। सकाळपासून मुसळधार पाऊस जो आहे उरण परिसरामध्ये पडताना दिसून येत आहे। मात्र आता क्षणभर विश्रांती जी आहे पावसाने घेतलेली आहे। आपण पाहू शकता काही वेळापूर्वी जे आहे उरण परिसरामध्ये उरणच्या बाजारपेठेमध्ये मुसळधार पावसामुळे बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं होतं। आताची परिस्थिती जर आपण या दृश्यांमधून पाहिली तर उरणचे जे पाणी आहे ते पूर्णपणे ओसरलेलं आहे आणि आतापर्यंत सुरळीत जे आहे बाजारपेठ सुद्धा झालेले आहे आणि रस्त्यावर जे आहेत वाहनं सुद्धा यायला जायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे मुसळधार पावसाचा फटका आहे तो सर्वसामान्य व्यापारी आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना झालेला दिसून येत आहे। कारण कालपासून जो आहे क्षणभर विश्रांती घेतली होती। सकाळपासून मुसळधार पाऊस जो आहे नवी मुंबई शहरामध्ये असेल, रायगडामध्ये असेल या ठिकाणी पडला होता। त्यामुळे संपूर्ण पूर परिस्थिती उरणमध्ये निर्माण झाली की काय याच दृश्यातून पाठीमागच्या आपल्याला दिसत होते। मात्र आता जर परिस्थिती बघितली उरणमध्ये जे पाणी आहे ते संपूर्ण रस्त्यावरचं पूर्ण पाणी बाजूलाच गेलेलं दिसून येत आहे आणि संपूर्ण उरण हा परिसर औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो। याच भागामध्ये JNPT आहेत, वेगवेगळ्या केमिकल कंपनी आहेत। त्यामुळे उरण हे मध्यवर्ती शहर असल्यामुळे मुंबईच्या दिशेने यावेळेस सगळे स्थिती निर्माण झाले। उरण नगर परिषद सुद्धा आपत्ती व्यवस्थापन यासुद्धा काम करते। त्यामुळे उरणची परिस्थिती सध्या तरी बाजारपेठेत जे आहे पाणी निघून गेलेलं आहे। आपण पाहू शकता याच दृश्यातून संपूर्ण ही परिस्थिती जी आहे आटोपात येताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन अजित जाधवसह विकास मिरणे, साम TV, उरण, नवी मुंबई। तर उरणमध्ये पावसाचा जोर होता मोठ्या प्रमाणात आणि आता साचलेलं पाणी जे आहे ते उतरलेलं आहे आणि निचरा त्या पाण्याचा झाल्याचं इथं पाहायला मिळत आहे। उरणमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे।